बघायचंय ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. बेसिकली पार्ट 2 सायन्सचा सगळ्यात इझी चॅप्टर, पण समजण्यासाठी तेवढाच कॉम्प्लिकेटेड. जो काल बघितला होता तो आज परत बघायचा आहे. काल आपल्याला काही समजलं नव्हतं तर परत कालचा हरिभक्त पारायणकार कीर्तनकार प्रसाद राजगुरू तुमच्यासमोर परत कीर्तन सादर करतात. ठीक आहे, तर आज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हसायचं नाही. आज एकदम मनमोकळ्या पद्धतीने फटके घ्यायच्या आधी. तर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या ज्या कन्सेप्ट आहेत शिकत असताना तर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन ह्या कन्सेप्ट आपल्याला 3 पार्ट मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये डिस्ट्रीब्यूट करून दिलेल्या आहेत. पण आपल्याला त्या 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये घेतल्या तर मे बी ते तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी खूप सोपं आहे. बघा, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल विच इज प्रेझेंट इनसाइड द सेल. डीएनए एक प्रकारचा काय जेनेटिक मटेरियल आहे जो सेलमध्ये प्रेझेंट असतो. आता ट्रान्सक्रिप्शन किंवा ह्या प्रोसेस शिकण्याच्या आधी तुम्हाला सेलच्या काही बेसिक टर्मिनॉलॉजी माहित पाहिजे. जसं की कन्सिडर करा की हा एक सर्कल, हा एक सेल आहे. ठीक आहे, आता सेलमध्ये खूप सारे ऑर्गनल्स असतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोझोम्स, व्हॅक्यूल, प्लास्टिड वगैरे वगैरे जे तुम्ही 8वीला शिकलेले आहेत. ठीक आहे, बेसिकली तुम्हाला फक्त इथं 2 गोष्टींसोबत डील करायचं, 3 गोष्टींसोबत फक्त. पहिली गोष्ट आहे तुमचा न्यूक्लियस, जिथे तुमचा कोण प्रेझेंट असणार आहे, डीएनए प्रेझेंट असणार आहे. त्या न्यूक्लियस वरती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असते अशी, आणि त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती असतात रायबोझोम्स. काय असतात? रायबोझोम्स. हा झाला तुमचा न्यूक्लियस, जिथे कोण प्रेझेंट असणार आहे, डीएनए प्रेझेंट असणार आहे. ही झाली तुमची ईआर, त्याला काय म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जिथे कोण प्रेझेंट असणार आहे, रायबोझोम्स प्रेझेंट असणार. आता मला एक गोष्ट सांगा, तुमचा जो डीएनए आहे तो कुठे प्रेझेंट असणार आहे? न्यूक्लियस मध्ये. कुठे प्रेझेंट असणार आहे? न्यूक्लियस म्हणजे लोकेशन ऑफ डीएनए कोणती आहे? न्यूक्लियस. कोणती आहे? न्यूक्लियस. मग आता कन्सिडर करा की हा जो न्यूक्लियस आहे आम्ही सेलच्या बाहेर काढला. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी, तो खरं बाहेर येत नाही, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये सांगतोय की जर का मी न्यूक्लियस घेतला आणि त्या न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट असणार आहे? तुमचा कोण प्रेझेंट असणार आहे? अशा पद्धतीमध्ये तुमचा डीएनए प्रेझेंट. ठीक आहे, ही प्रोसेस आहे. आता मी तुम्हाला पहिले क्लिअर करून देतो, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या तिन्ही वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. पण या तिन्ही प्रोसेसला कंबाईनली म्हणून काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा. काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा. म्हणजे डीएनए ज्या वेळेस कन्वर्ट होतो आरएनए मध्ये, कशामध्ये? आरएनए मध्ये, तर ह्या प्रोसेसला बोलतात ट्रान्सक्रिप्शन. काय बोलतात? ट्रान्सक्रिप्शन. नंतर ज्या वेळेस आरएनए हा कन्वर्ट होतो अमायनो ऍसिड्स मध्ये. आता अमायनो ऍसिड नथिंग बट अमायनो ऍसिड्स कोण असतात? दे आर बिल्डिंग ब्लॉक्स किंवा छोटे मॉलिक्युल ज्याच्यापासून कोण बनतं? प्रोटीन बनतं. कोण बनतं? प्रोटीन. ट्रान्सक्रिप्शन. आणि आरएनए पासून अमायनो ऍसिड बनण्याच्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलेशन. काय म्हणतात? ट्रान्सलेशन. आणि फर्दरची एक प्रोसेस असते त्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. तर या कंबाईन कंटिन्युअस प्रोसेसला, या कम्प्लीट प्रोसेसला काय म्हणतो आपण? सेंट्रल डोग्मा. काय म्हणतो? सेंट्रल डोग्मा. म्हणजे याचा मिनिंग असा की सेंट्रल डोग्मा एक अशा पाथवेचं नाव आहे किंवा सेंट्रल डोग्मा एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये 3 प्रोसेस आहेत. पहिली कोणती आहे? ट्रान्सक्रिप्शन, सेकंड ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे हेडलाईन मध्ये जेवढ्या प्रोसेस आहेत त्या कोणत्या प्रोसेस मध्ये येतात? सेंट्रल डोग्मा. ठीक आहे, डीएनए पासून आरएनए बनवण्याच्या पद्धतीला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आरएनए पासून अमायनो ऍसिड बनण्याच्या पद्धतीला ट्रान्सलेशन म्हणतात. आणि ट्रान्सलोकेशन काय आपण पुढे बघू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता सेंट्रल डोग्मा, द पाथवे फॉर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसचं मिनिंग काय? प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन बनणं. काय म्हणतात? सिंथेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन. सिंथेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन. मग फॉर्मेशन कशाचं? फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीन सिंथेसिस इज ऑल्सो नोन ऍज फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. मग सेंट्रल डोग्मा इज द पाथवे फॉर द प्रोटीन सिंथेसिस. सिंथेसिस हे एक सायंटिफिक वर्ड आहे, म्हणजे त्याला आपण साध्या भाषेत म्हणू शकतो की प्रोटीन बनण्याच्या पद्धतीला सेंट्रल डोग्मा म्हणतात. पण सायंटिफिक लँग्वेज मध्ये मेक करेक्ट फुल, म्हणजे थोडं सायंटिफिक होणं गरजेचं आहे, थोडं प्रोफेशनल होणं गरजेचं आहे. तर सिंथेसिस हा एक वर्ड काय? तो प्रोफेशनल वर्ड आहे सायंटिफिक लँग्वेज मध्ये. ठीक आहे, सेंट्रल डोग्मा समजला. सेंट्रल डोग्मा एक असा पाथवे आहे ज्याच्यामध्ये आपण प्रोटीन बनवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणते ट्रान्सक्रिप्शन येतात, ट्रान्सलेशन येतात, ट्रान्सलोकेशन येतात, त्याच्यामधल्या प्रोसेस आहेत. ठीक आहे, द mRNA प्रोड्यूस ऍज पर द सिक्वेन्स ऑफ द डीएनए. आता याच्यामध्ये नीट बघा, मी काय म्हटलं की डीएनए कुठे प्रेझेंट असतो? न्यूक्लियस मध्ये. कुठे प्रेझेंट असतो?
न्यूक्लियस मध्ये. मी काय केलं, तो डीएनए बाहेर काढला, तो तुम्हाला असं दिसायला लागला, किंवा मी त्याला थोडं आडवा करून थोडं ह्या पद्धतीमध्ये घेतलं असं. ठीक आहे, हा झाला माझा डीएनए. काय झाला, डीएनए. आता काय झालं की ह्या डीएनए वरती एक एन्झाईम आला, ज्या एन्झाईमचं नाव होतं आरएनए पॉलिमरेज. काय नाव होतं, आरएनए पॉलिमरेज. या आरएनए पॉलिमरेजनी काय केलं, आता मी तुम्हाला सांगितलं होतं आधी की डीएनए किती स्टँडर्ड असतो, डबल स्टँडर्ड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये 2 धागे असतात आणि जे एकमेकांना कसे असतात, गुंतलेले असतात. मग हा आरएनए पॉलिमरेज काय आला, या डीएनए वरती आला, आणि ज्या वेळेस तो डीएनए वरती आला त्यावेळेस काय झालं, त्यांनी ते गुंतलेले जे धागे होते ना डीएनएचे, त्या धाग्यांना वेगवेगळं केलं. काय केलं, वेगवेगळं, म्हणजे त्याची गाठ बसलेली होती, ती गाठ त्यांनी काढून टाकली आणि त्या गाठींना एकमेकांपासून वेगळं केलं, आणि हा तुमचा झाला आरएनए पॉलिमरेज. मग जेवढा जेवढा आरएनए पॉलिमरेज आहे तेवढा तेवढा डीएनए काय झाला, सुधरून गेला. म्हणजे जो गुंतलेल्या फॉर्म मध्ये होता तो कसा झाला, ओपन अप झाला. ठीक आहे, हा झाला तुमचा एन्झाईम जो डीएनए वरती आला. डीएनए वरती आल्यानंतर त्यांनी त्या ट्विंकल डीएनए ला काय केलं, वेगळं करून टाकलं. समजलं इथपर्यंत? मग आता आपण ज्या दिवशी डीएनए शिकलो त्या दिवशी आपण सांगितलं होतं की डीएनए 3 गोष्टींपासून बनलेला असतो. पहिली गोष्ट, नाही ती झाली नायट्रोजन बेसेस. पहिली असते नायट्रोजन बेसेस, नंतर फॉस्फेट, नंतर पेंटोज शुगर. मग आपण बघितलं होतं की नायट्रोजन बेसेस मध्ये पण 4 टाईप असतात. कोणते कोणते, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमाइन. त्याच्यामध्ये प्युरिन्स कोणते कोणते असतात, ऍडेनाइन आणि ग्वानाइन, आणि थायमाइन आणि सायटोसिन पिरिमिडिन्स असतात. ठीक आहे, मग ऍडेनाइनची पेअर कोणासोबत असते, थायमाइन सोबत, आणि ग्वानाइनची कोणासोबत असते, सायटोसिन सोबत. इथपर्यंत क्लिअर आहे? मग आता याच्यावरती काय, एक प्रकारची काहीतरी पेअर आहे. ह्या झाल्या तुमच्या नायट्रोजनच्या बेसिस. ठीक आहे, आणि काही पण पेअर असू शकते बरं, म्हणजे काही पण ठराविक नसेल की हीच असणार आहे म्हणून. कन्सिडर करा, मी एक घेतली टी सी जी ए टी ए सी जी सी अशी काहीतरी पेअर घेतली. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? आपल्याकडे काय होता, डीएनए होता जो की न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट होता. त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेल्या डीएनए वरती आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम आला आणि त्यांनी आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर ते जे 2 स्टँडर्ड डीएनए होते ते एकमेकांमध्ये गुंतलेले होते. तर त्या आरएनए पॉलिमरेजनी काय केलं, त्या डीएनएच्या दोन्ही स्टँडला एकमेकांपासून वेगळं करून टाकलं, आणि त्या डीएनए वरती काय होता, नायट्रोजनच्या बेसिस होत्या, जेनेटिक कोड होता. ठीक आहे, आता काय झालं, ह्या जेनेटिक कोड वरती एमआरएनए आपल्याला बनवायचा आहे. कोणता आरएनए बनवायचा आहे, एमआरएनए. कोणता बनवायचा आहे, एमआरएनए. तर ह्याच्यावरती एमआरएनए बनतो. हा झाला एमआरएनएचा बॅकबोन जो की तयार झाला. आता एमआरएनए, मी तुम्हाला एमआरएनए शिकवत असताना बोललो होतो की एमआरएनए परत 3 गोष्टींपासून बनतो, फॉस्फेट मॉलिक्यूल, रायबोज शुगर, आणि थर्ड म्हणजे नायट्रोजन बेस. पण आता नायट्रोजन बेसेस मध्ये याच्याकडे किती बेसेस असतात, 4 बेसेस असतात. कोणते कोणते, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, युरॅसिल. थायमाइनच्या जागी कोण असतं, युरॅसिल असतं. ठीक आहे, मग आता कन्सिडर करा हीच पेअर, हीच नायट्रोजनची बेस मी खाली कन्सिडर केली. ठीक आहे, ज्याच्यावरती सिक्वेन्स कसा होता, टी होता, सी जी ए टी ए सी आणि जी असं काहीतरी आहे. ठीक आहे, त्याच्यावरती काय बनला, एमआरएनए बनला असा. ठीक आहे, कुठे चालू आहे ही प्रोसेस, न्यूक्लियस मध्ये. कुठे चालू आहे, न्यूक्लियस मध्ये. मग आता तुमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की जो नायट्रोजन बेस याच्यावरती तयार होईल, कोणावरती, एमआरएनए वरती, त्याच्यावरचा जो सिक्वेन्स असणार आहे नायट्रोजन बेसिसचा, तो करस्पॉन्डिंग असणार आहे कोणाच्या, एक स्ट्रँडच्या. कोणता स्ट्रँड, डीएनएचा स्ट्रँड, जो की एकमेकांपासून वेगळा झालेला होता ह्या प्रोसेसमध्ये. त्या एका स्ट्रँडच्या डीएनएच्या नायट्रोजन बेस सारखी करस्पॉन्डिंग पेअर कोणाची असणार आहे, एमआरएनए ची असणार आहे. मग एमआरएनए ची जी नायट्रोजन बेस ठरवणारा डीएनएचा पेअर आहे किंवा जो स्ट्रँड आहे त्याला काय म्हणतो आपण, टेम्पलेट स्ट्रँड. कोणता स्ट्रँड म्हणतो, टेम्पलेट स्ट्रँड. म्हणजे ह्या स्ट्रँडमुळे एमआरएनए ची नायट्रोजन बेस ठरते, म्हणजे ह्या स्ट्रँडचं नाव काय झालं, टेम्पलेट स्ट्रँड. काय झालं, टेम्पलेट स्ट्रँड. टेम्पलेट स्ट्रँड. कळालं इथपर्यंत? कळालं? जी डीएनए ची बेस पेअर किंवा जो डीएनए ची स्ट्रँड एमआरएनएचा स्ट्रँड ठरवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे त्याला काय म्हणतात, टेम्पलेट स्ट्रँड. ठीक आहे, मग आता ह्याची करस्पॉन्डिंग पेअर इथं तयार होईल एमआरएनए वरती. मग टीचा करस्पॉन्डिंग कोण असेल, ए. सीचा करस्पॉन्डिंग कोण असेल, जी. जीचा करस्पॉन्डिंग कोण असेल, सी. एचा करस्पॉन्डिंग कोण असेल, टी. पण आरएनए वरती टी असेल का, नाही. कोण असेल टी जागी,
यू, टीचा करस्पॉन्डिंग परत ए, असं करत करत एक बेस पेअर इथं तयार होईल. ठीक आहे. मग असं करून तुमचा काय होईल, एक एमआरएनए तयार झाला. पण एमआरएनए कुठे तयार झाला, कुठे तयार झाला, न्यूक्लियस मध्ये. ह्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन, फॉर्मेशन म्हणजे काय, बनणं. द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ एमआरएनए फ्रॉम, कोणापासून, डीएनए पासून, इज नोन ऍज ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. माझ्या मागे एकदा परत रिपीट करा. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एमआरएनए, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एमआरएनए फ्रॉम, कोणापासून, डीएनए, इज नोन ऍज ट्रान्सक्रिप्शन. ओके. द स्ट्रँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द नायट्रोजन बेस ऑन एमआरएनए ऑफ डीएनए इज नोन ऍज टेम्पलेट स्ट्रँड. कोणता स्ट्रँड, टेम्पलेट स्ट्रँड. आणि फर्दर सांगितलंय लोकेशन ऑफ दिस प्रोसेस और द प्रोसेस टेक प्लेस इन, कुठे घडणार आहे, न्यूक्लियस मध्ये. कुठे घडणार आहे, न्यूक्लियस. हे पॉईंट समजले तुम्हाला. आपल्याला सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. द पाथवे, ज्या पाथवेचं नाव आहे त्या पाथवेला काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा. त्याच्यामध्ये फर्दर प्रोसेस आहेत. त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलोकेशन आहे. आता ट्रान्सक्रिप्शनच्या पण परत 3 प्रोसेस येतात, जसं की इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. हे पुढे शिकणार आहे आपण. पण सेंट्रल डोग्मा काय समजलं, ट्रान्सक्रिप्शन काय समजलं. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एमआरएनए. कोणता आरएनए, एमआरएनए. लक्षात ठेवा, कोणता, एमआरएनए फ्रॉम, कोणापासून, डीएनए, फ्रॉम डीएनए. दिस नोन ऍज ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. समजलं व्यवस्थित. ओके. आणि याच्यावरती एक मेजरली पॉईंट, मी तुम्हाला आरएनए शिकवत असताना सांगितलं होतं की एमआरएनए का कोड तयार करतो. कोड असतो त्याच्याकडे, जो कोड तो पुढे फर्दर प्रोसेस मध्ये युज करतो. तर तो कोड कोणता आहे समजलं का तुम्हाला आता. तो कोड कोणाचा आहे, डीएनएचा कोड आहे. पण कोणत्या डीएनएचा, टेम्पलेट स्ट्रँडचा. कोणत्या स्ट्रँडचा, टेम्पलेट स्ट्रँड. कोणता टेम्पलेट स्ट्रँड, ज्यांनी तो कोड दिलाय त्याला. कोड म्हणजे काहीच नाही, नायट्रोजन बेसेस. फक्त ते कसे अरेंज होतील हा एक कोड असतो. समजलं, इथपर्यंत कळालं. ठीक आहे, हे लिहून घ्या. आता आपल्याकडे काय तयार झाला, एमआरएनए तयार झाला. एमआरएनए कुठे तयार झाला आपला, न्यूक्लियस मध्ये. कुठे, न्यूक्लियस मध्ये. कोणाच्या मदतीने तयार झाला, डीएनएच्या मदतीने. त्या प्रोसेसला आपण काय नाव दिलं, ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे फॉर्मेशन ऑफ एमआरएनए फ्रॉम डीएनए, दिस प्रोसेस इज नोन ऍज ट्रान्सक्रिप्शन. काय नाव दिलं, ट्रान्सक्रिप्शन. मग आता जो एमआरएनए तयार झाला तो आता काय करतो, न्यूक्लियस मधून कुठे येतो, सायटोप्लाझम मध्ये. कुठे येतो, सायटोप्लाझम मध्ये. पहिला पॉईंट काय तुमचा, एमआरएनए फॉर्म इन द न्यूक्लियस. जो एमआरएनए न्यूक्लियस मध्ये तयार झाला तो एमआरएनए कुठे आला आता, सायटोप्लाझम मध्ये. कुठे आला, सायटोप्लाझम. आता ते एमआरएनए वरती एक करस्पॉन्डिंग सिक्वेन्स होता डीएनएच्या एका स्ट्रँड सारखा. कोणता स्ट्रँड होता तो, कोणता, टेम्पलेट स्ट्रँड. कोणता, टेम्पलेट स्ट्रँड. काहीतरी सिक्वेन्स असा होता. काहीतरी समथिंग लाईक दॅट असा सिक्वेन्स होता. ठीक आहे. आता त्यावरती जी एक न्यूक्लियोटाइड आहे, एमआरएनए वरती जी एक न्यूक्लियोटाइड आहे, त्या न्यूक्लियोटाइडला म्हणतात एक कोडॉन. म्हणजे तो एक प्रकारचा काय कोड आहे. काय कोड आहे. बघा, मोबाईल जेव्हा आपण एक पासवर्ड टाकतो त्यास आपल्याला तो कोड टाकल्याशिवाय मोबाईल ओपन होत नाही. समजा काहीतरी तुमचा पासवर्ड आहे 181104 असं काहीतरी तुमचं समथिंग लाईक दॅट पासवर्ड आहे. आता हा माझ्या मोबाईलचा आहे का, नाही. तर समथिंग लाईक दॅट तुमचा काहीतरी पासवर्ड आहे 6522000 वगैरे वगैरे काहीतरी तुमचा पासवर्ड आहे. अल्टिमेटली बर्थडे सांगितले की माझी. तर पहिल्यापासून ते एक काहीतरी कोड आहे आणि तो कोड आता क्रॅक करायचा. काय करायचा, क्रॅक करायचं म्हणजे त्याला ओपन अप करायचं. ठीक आहे. मग आता जो एक पेअर आहे न्यूक्लियोटाइडचा, त्या न्यूक्लियोटाइडच्या एका पेअरला म्हणतात कोड. काय म्हणतात, कोड. कोड म्हणतात किंवा कोडॉन म्हणतात. अशा 3 कोडॉनला मिळून जेव्हा एक तयार होतो त्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. कोड फॉर अ 3 न्यूक्लियोटाइड. म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडच्या कोडॉनला काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात, ट्रिपलेट कोडॉन. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता लक्षात ठेवा, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, प्रोटीन फॉर्मेशन म्हणजे प्रोटीन बनण्याची मेथड. तर ही मेथड एका पॉइंटला सुरू होईल आणि एका पॉइंटला संपल. म्हणजे का चालू राहिली की चालूच राहील असं होईल का, नाही. ती कुठेतरी एका पॉइंटला काय होईल, सुरू होईल आणि एका पॉइंटला संपल. मग परत जिथं ती संपल तिथून परत एक दुसरी प्रोसेस सुरू होईल दुसऱ्या प्रोटीन बनवण्यासाठी. एका टाईपचं प्रोटीन आहे का तुमच्या शरीरामध्ये, मल्टिपल टाईपचे प्रोटीन्स आहेत. लक्षात ठेवा, कुठलाही प्रोटीन हा बेसिकली 20 टाईपच्या अमायनो ऍसिड पासून बनलेला असतो. किती टाईपच्या, 20 टाईपच्या. मग एका प्रोटीन मध्ये तो
अमायनो ऍसिड 20च नसतात. एका प्रोटीन मध्ये काही 200 असू शकतात, एका प्रोटीन मध्ये 30 असू शकतात, एका प्रोटीन मध्ये 25 असू शकतात. पण तेच अमायनो ऍसिड परत परत कोणत्या सिक्वेन्सनी तयार होत आहेत तो कोण ठरवतो? हा कोड ठरवतो. कोण ठरवतो? हा कोड. आता कसं? पहिल्यापासून मी काय म्हंटल, एका न्यूक्लियोटाइडला आपण काय म्हणतो? कोडॉन. 3च्या पेअरला काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन. मग एक ट्रिपलेट कोडॉन रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी, त्याला म्हणतात स्टार्ट कोडॉन. आणि कधी पण स्टार्ट कोडॉन हा AUG असतो. काय असतो? AUG. कळतंय? मी काय म्हटलं, एक न्यूक्लियोटाइड असतो त्याला आपण काय म्हणतो? कोडॉन. अशा 3 कोडॉनला मिळून जी पेअर तयार होती त्याला आपण काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन. एक ट्रिपलेट कोडॉन रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस सुरू होण्यासाठी, आणि एक ट्रिपलेट कोडॉन रिस्पॉन्सिबल असतो ही प्रोसेस बंद पडण्यासाठी, त्याला म्हणतात एंड कोडॉन. म्हणजे ह्या सिक्वेन्स मध्ये AUG जो आहे तो स्टार्ट कोडॉन आहे. तो एक पर्टिक्युलर टाईपचं प्रोटीन बनवण्यासाठी AUG नावाचा स्टार्ट कोडॉन आहे. आणि एंड कोडॉन कोणता आहे? GAG. इथं कोणताही असू शकतो, ते पण ठरलेले 3 ते वेगळे. पण इथं तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? ती नाही. आपण आतापर्यंत काय शिकलो? एक न्यूक्लियोटाइड त्याला आपण काय म्हणतो? कोडॉन. अशा 3च्या पेअरला काय म्हणतो? ट्रिपलेट कोडॉन. एक ट्रिपलेट कोडॉन रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस चालू करण्यासाठी, आणि एक रिस्पॉन्सिबल असतो बंद करण्यासाठी. मग जो चालू करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो त्याला काय म्हणतो आपण? स्टार्ट कोडॉन. आणि जो बंद करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो त्याला काय म्हणतो? एंड कोडॉन. आता ही गोष्ट कोणाची बघतोय? mRNA ची. कोणाची? हा कोणता RNA माझा? mRNA. आता ज्या वेळेस mRNA न्यूक्लियस मधून सायटोप्लाझ्म मध्ये येतो तिथे एक दुसरा टाईपचा RNA असतो, त्याचं नाव आहे tRNA. काय नाव आहे? tRNA. आता tRNA ची प्रोसेस थोडी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, पण खूप सिंपल, खूप जास्त. कन्सिडर करा हा माझा एक tRNA आहे, आणि त्याच्याकडे एक असा प्रकारचा अमायनो ऍसिड आहे. हा वरचा काय माझा? अमायनो ऍसिड. A म्हणजे काय? अमायनो ऍसिड. आणि त्याच्यावरती पण खाली एक पेअर आहे. आता A ची पेअर कोणासोबत जाईल? U सोबत. U ची A सोबत, आणि G ची कोणासोबत जाईल? C सोबत. तर जी कोडॉनची पेअर tRNAच्या बेसला असते, जी कोडॉनची पेअर tRNAच्या बेसला असते, त्या पेअरला म्हणतात अँटीकोडॉन. काय म्हणतात? अँटीकोडॉन. समजलं इथपर्यंत? डाऊट आहे इथपर्यंत कोणाला काही? बघा, माझ्याकडे एक टाईपचा RNA होता ज्याचं नाव होतं mRNA. त्याच्यावरती पहिल्या प्रोसेसमध्ये, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स होता तो सिक्वेन्स आलेला आहे. आता त्याच्यामध्ये एक न्यूक्लियोटाइड म्हणजे एक कोडॉन, बरोबर. मग अशा 3 न्यूक्लियोटाइडच्या पेअरला काय म्हणलेलं आहे मी? ट्रिपलेट कोडॉन. मग एक ट्रिपलेट कोडॉन रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी, आणि एक ट्रिपलेट कोडॉन रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस एंड होण्यासाठी. मग आपल्याकडे काय आहे? tRNA. कोण आहे? tRNA. हा कोणता RNA आहे? tRNA. कोणता? tRNA. tRNA मीन्स ट्रान्सफर RNA. कोणता? ट्रान्सफर RNA. त्याच्याकडे काय? अमायनो ऍसिड. आता मला सांगा, प्रोटीन कोणापासून बनतं? अमायनो ऍसिड पासून बनतं. कोणापासून? अमायनो ऍसिड. मग प्रोटीन बनवण्यासाठी मला कोण लागल? tRNA लागेल. का? कारण की tRNA एक दलाल आहे, तो अमायनो ऍसिड वाहतूक करताय. म्हणजे जर वाळू माफिया कशी असतात, जी वाळू आणून देतात घर बांधण्यासाठी, तसं प्रोटीन बांधण्यासाठी मला कोण आणून देणार आहे? अमायनो ऍसिड tRNA. कोण आणून देणार आहे? tRNA. पण मग आता tRNA ला कसं समजेल की बाबा ह्याच ट्रिपलेट कोडॉनने मला बोलवलेलं आहे म्हणून? बरोबर आहे की नाही? म्हणजे तू कोणावरती पण जाऊन बसेल ना, असं जर म्हटलं तर तू कोणावरती पण जाऊन बसेल, पण मग त्याला पाहिजे काय? त्या ठिकाणी तोच प्रोटीन पाहिजे. नाही तर मग असं तुमची बॉडी कशी पण बनली असते, एकाच हात पोटातून निघला, एकाच पाठीमागून निघलं, काही पण झालं असतं ना, जर असं सिक्वेन्स नसतं, ठराविक सिक्वेन्स नसतं. मग tRNA काय करतो? तो ठरवतो. त्याच्याकडे कोण असतात? अँटीकोडॉन असतात. कोण असतात? अँटीकोडॉन. मग आता कन्सिडर करा ही प्रोसेस चालू आहे रायबोझोम मध्ये. ठीक आहे. आता रायबोझोम मध्ये असतात 3 सेक्शन. आता पहिल्या सेक्शनला आपण व्यवस्थित घेऊन चलू. हे पहिलं सेक्शन, हा असतो छोटा युनिट, हा असतो मोठा युनिट. हे रायबोझोम आहे. काय? याच्यामध्ये mRNA गेला, त्याच्यावरती एक प्रकारचा काय कोड आहे. आता कोड कोणता आहे? AUG. आणि इथे एक दुसऱ्या प्रकारचे कोड आहे, समथिंग काहीतरी कोड आहे. मग काय होणार? इथं tRNA येणार, आला tRNA, आणि तो इथंच का आला? आणि तोच tRNA का आला? कारण की त्याच्याकडे जो अँटीकोडॉन आहे तो कॉम्प्लिमेंटरी कोणाच्या? mRNA वरती असणाऱ्या न्यूक्लियोटाइडचा. नाही तर मग तो इथं आला असता का? नाही. जोपर्यंत हा tRNA इथे येण्याचं रिझन एवढंच आहे की त्याचा जो अँटीकोडॉन आहे तो कोडॉनच्या करस्पॉन्डिंग आहे. कसं आहे? करस्पॉन्डिंग, मॅचिंग, एकमेकांना रबने मना दी जोडी. समजतंय? म्हणून तो इथे आला. ठीक आहे. मग इथे आल्यानंतर त्यांनी काय केलं? इथे फिक्स झाला. ठीक आहे. मग दुसऱ्या प्रोसेसला काय झालं?
परत एक टीआरएनए आला, पहिला आला, आता दुसऱ्या पेअरसाठी दुसऱ्या कोडॉनसाठी दुसऱ्या टीआरएनए येईल ना, बरोबर आहे की नाही. एका ट्रिपलेट कोडॉनवरती एक टीआरएनए येऊन अटॅच झाला, आता दुसऱ्या प्रोसेस वरती काय होईल, अजून एक टीआरएनए येईल, बरोबर. मग आता हा जो टीआरएनए आहे हा पुढे शिफ्ट झाला, काय झाला, पुढे शिफ्ट झाला. मग इथे त्याला मी शिफ्ट केलं शिफ्ट इथे, ठीक. याच्यावरती काय अमायनो ऍसिड आहे, याच्यावरती याची कोडॉनची पेअर लागली. आता इथे परत काय झाला, एक दुसरा टीआरएनए आला, याच्यावरती पण एक अँटीकोडॉन आहे, याच्यावरती पण एक कोडॉन आहे, इथं तो शिफ्ट झाला. आता बघा दोघांकडे काय आहे, अमायनो ऍसिड्स आहे, बरोबर. मला काय पाहिजे, हे अमायनो ऍसिड जोडलेले पाहिजे. का जोडलेले पाहिजे, कारण की प्रोटीन तर एका अमायनो ऍसिड पासून बनणार नाही, बरोबर आहे. मग हे रायबोझोम मध्ये एकमेकांसोबत जुडतात, एका बॉन्डने जोडतात, आणि त्या बॉन्डला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. कोणता बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड. कळालं इथपर्यंत. पहिल्यापासून सांगू, बघा आपल्याकडे एमआरएनए होता, एमआरएनए वरती एक न्यूक्लियोटाइडला आपण काय म्हणतो, कोडॉन म्हणतो. अशा तीनच्या पेअरला काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. एक ट्रिपलेट कोडॉन रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस व्हायला, एक रिस्पॉन्सिबल असतो प्रोटीन सिंथेसिस बंद पडायला. मग जो सुरू करतो प्रोटीन सिंथेसिस त्याला काय म्हणतात, स्टार्ट कोडॉन, आणि जो बंद करतो त्याला एंड कोडॉन. मग आता तो एमआरएनए काय जातो, रायबोझोम मध्ये जातो. टीआरएनए काय करतो, आपला अमायनो ऍसिड घेऊन येतो, अमायनो ऍसिड घेऊन आला, मग तो त्याच्या अँटी कोडॉन नुसार त्या कोडॉनवरती बरोबर फिट होतो. म्हणजे जो त्याचा कॉम्प्लिमेंटरी त्याच्यावरती जाणार, दुसऱ्याच्या घरात जाणार आहे का नाही. तू बेवडा आहे का दारू पिऊन घरात जायला नाही, तो त्याच्या घरातच जाणार, ठीक आहे. मग त्याच्या कोडॉनवरती तो फिक्स झाला, ठीक आहे. मग परत दुसरा टीआरएनए येणार, किंवा हे दुसरा अमायनो ऍसिड पण घे, बरोबर आहे. मग ते दोन्ही अमायनो ऍसिड जुळतात एकमेकांसोबत. कोणत्या बॉन्डने जुळतात, पेप्टाइड बॉन्डने जुळतात. आता यांनी काय केलं, याचा अमायनो ऍसिड घेऊन टाकणार. तिसऱ्या प्रोसेसमध्ये काय होतात, हे मोडू का, इथपर्यंत समजलं. आता तिसऱ्या प्रोसेसमध्ये काय होतं, हा जो टीआरएनए आहे हा बाहेर निघून जातो, कोणाला देऊन, अमायनो ऍसिडला देऊन. त्याचा अमायनो ऍसिड वरती जातो, बरोबर. आणि जो दुसरा होता त्याचा बॉन्ड तयार झालेला आहे ना, मग परत त्याची जागा दुसरा एक टीआरएनए घेतो. परत मग जो पहिला होता त्याच्यासोबत पेप्टाइड बॉन्ड बनतो, परत मग असं एकीकडे ऍड होतो, परत अजून एक येणार, परत असं एक ऍड होणार, परत अजून एक येणार, परत असं एक ऍड होणार. असं करत 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 आपल्याकडे अमायनो ऍसिडची अशी चेन तयार होते. समजतंय. म्हणजे हे बघा, आता लक्ष कन्सिडर करा, हे दोन्ही टीआरएनए आहेत, बरोबर. आणि हे जे टोपन आहेत त्यांची, हे काय आहेत, अमायनो ऍसिड आहे. मग काय करणार, हा अमायनो याचा जो अँटी कोडॉन आहे खालचा, हा कोडॉन वरती फिक्स बसला, ठीक आहे. मग हा पुढे शिफ्ट होणार, याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. ही जी पुढे शिफ्टिंग चालू आहे ना, ही प्रोसेस पुढे ढकल रे जे चालू आहे ना, त्याला काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. मग आता इथे याचं काम झालं, याने काय केलं, हा टोपन याला चिपकवून दिलं, आता याच्यामध्ये बॉन्ड बनला, याच्यामध्ये कोणता बॉन्ड बनला, पेप्टाइड बॉन्ड बनला. मग याचा अमायनो ऍसिड इकडून, याचा अमायनो ऍसिडचं काम झालं, मग हा अमायनो ऍसिड सोडून निघून जाणार, परत दुसरा अमायनो ऍसिड आणायला. समजलं. मग हा टीआरएनए काय करणार, याच्या अमायनो ऍसिडचं काम झालं, हा पण निघून जाणार. मग हा काय करणार, याचा अमायनो ऍसिड दुसऱ्या अमायनो ऍसिड सोबत परत बॉन्ड करणार ना, पेप्टाइड बॉन्ड. तर मग याच्यामध्ये काय झालं, परत एक पेप्टाइड बॉन्ड तयार झाला. असं मग याचं जेव्हा काम झालं, हा पण निघून गेला, बरोबर. मग याचा अमायनो ऍसिडचं काम झालं, परत हा निघून जाईल, हा अमायनो ऍसिड निघून जाईल, परत दुसरा अमायनो ऍसिड टीआरएनए येईल अमायनो ऍसिडला घेऊन, परत इथं बॉन्ड बनवून तो अमायनो ऍसिड गोळा होईल. परत वरती जसं जसं अमायनो ऍसिड वरती जाते, जसं जसं टीआरएनए निघत जाते. मग असं करत करत आपल्याकडे काय होईल, एक अमायनो ऍसिडची चेन तयार होईल. काय होईल, अमायनो ऍसिडची चेन. आणि ह्याच अमायनो ऍसिडच्या चेनला म्हणतात प्रोटीन. काय म्हणतात, प्रोटीन. कळालं. तर ही जी प्रोसेस आहे, ही आहे तुमची प्रोटीन सिंथेसिस. समजलं, कळालं इथपर्यंत. हे बघा, पहिल्यापासून आपल्याकडे काय होता, डीएनए होता. कोण होता, डीएनए कुठे प्रेझेंट होता, न्यूक्लियस, बरोबर. मग आता त्या डीएनए वरती एक एन्झाईम आहे, त्याचं नाव काय, आरएनए पॉलिमरेज. मग तो काय करतो, जे गुंतलेला डीएनए आहे त्याला काय करतो, वेगळं करतो. मग त्या डीएनएच्या करस्पॉन्डिंग एक एमआरएनए तयार होतो, ज्याच्यावरती न्यूक्लियोटाइडची जी पेअर असते करस्पॉन्डिंग असते, कोणाच्या, त्या डीएनएच्या स्ट्रँडच्या. मग त्या डीएनएच्या स्ट्रँडला नाव काय दिलं होतं आपण, टेम्पलेट स्ट्रँड. मग तो एमआरएनए तयार झाला, बरोबर. मग तो एमआरएनए कुठे आला, सायटोप्लाझम मध्ये आला, म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर आला. मग न्यूक्लियसच्या बाहेर आल्यानंतर तो रायबोझोम मध्ये गेला, जिथं कोण प्रेझेंट होता, आरआरएनए प्रेझेंट होता. मग आरआरएनएच्या मदतीने काय झालं, त्यांनी टीआरएनएला बोलवलं, बाबा ये, मला आता इथे प्रोटीन तयार करायचे. पण मग आता आरआरएनए म्हणाल, किंवा माझ्याकडे तर आहे बाबा अमायनो ऍसिड, पण मग मी कुठं देऊ आणि कसं देऊ आणि कशाच्या भरोश्यावर देऊ. ते म्हणतो, तो काय म्हणतो, तुझ्याकडे अँटीकोडॉन आहे ना बाबा, त्या अँटीकोडॉनला मॅच कर त्या डीएनएच्या कोडॉनवर, ट्रिपलेट कोडॉनवरती, आणि जसं जसं तो मॅच होईल तसं तसं तू अमायनो ऍसिड सोडत जा.
मग जसं जसं तो येतो 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 तसं तसं अमायनो ऍसिड सोडत सोडत परत 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 निघून जातो. मग त्याच्यामध्ये बॉन्ड बनतो. मग आता ती कशाने तर कशाने चिपकले पाहिजे ना, आणि तर तयार झाले ठेवून दिले की ती काय गोणी का भाजीची किंवा आणली ठेवून दिली, कशाने कशाने तरी ते जुडलेले पाहिजे. मग ते कशाने जुडलेले असतात, पेप्टाइड बॉन्ड. कशाने, पेप्टाइड बॉन्ड. मग अशी लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिड तयार होते, आणि या लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिडला काय म्हणतात, प्रोटीन म्हणतात. आणि ही पुढे ढकलण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. ही प्रोसेस लिहून घ्यायची का तुम्हाला, हे ड्रॉ करायची का, डेफिनेशन आहे इकडे, ही ड्रॉ करायची का, ठीक आहे तुम्हाला ड्रॉ करायची असेल तुम्ही ड्रॉ करून. ट्रान्सलोकेशन छोटे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की जो टीआरएनए येऊन एमआरएनए वरती अटॅच होतोय, तो काय करतोय, अमायनो ऍसिड आणतोय आणि तो थोड्या थोड्या पॉईंटने कसे शिफ्ट होतोय, म्हणजे ती शिफ्टिंग चालू आहे, पुढे पुढे सरकणं, पुढे पुढे सरकणं. आता हे कुठे चालू आहे, सायटोप्लाझ्म मध्ये. कोणामध्ये चालू आहे, रायबोझोम मध्ये. कुठे, रायबोझोम मध्ये. म्हणजे एमआरएनए तयार झाला न्यूक्लियस मध्ये, न्यूक्लियस मधून तो बाहेर आला सायटोप्लाझम मध्ये, टीआरएनए त्याच्यामध्ये फिक्स झाला रायबोझोम मध्ये. मी तुम्हाला सांगितलं ना एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती रायबोझोम्स असतात. मग तिथून काय करतं, एका प्रोसेसनी काय होतं, आपलं अमायनो ऍसिडची चेन तयार 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 होत पुढे पुढे जाते. मग जी द रायबोझोम कीप मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू अनदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ द ट्रिपलेट कोडॉन. आता ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्स मध्ये पुढे पुढे चाललं होतं, म्हणजे एका खाच्यामध्ये काय होते, ट्रिपलेट कोडॉन होते, तेच पुढच्या खाच्यामध्ये गेले. मग तो कोडॉन निघून गेला, टीआरएनए पुढे निघून गेला, परत दुसरा टीआरएनए आला, परत पुढे गेला, शिफ्ट झाला, पुढे निघून गेला. मग ही जी शिफ्टिंग चालू आहे पुढे पुढे जाण्याची, ह्याच प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. बघा आपण 3 प्रोसेस बघितल्या, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय बघितलं आपण की डीएनएचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, एमआरएनए मध्ये. कुठे झालं, न्यूक्लियस मध्ये. कुठे झालं, ट्रान्सलेशन मध्ये काय बघितलं आपण, काय झाले, मॅच झाले एकमेकांना. अँटीकोडॉन आणि कोडॉन काय झाले, एकमेकांना मॅच झाले. म्हणजे टीआरएनए वरती जो अँटीकोडॉन होता खालच्या साईडला, त्यांनी बरोबर एमआरएनए वरची जागा ओळखली, तिथंच तो लँड झाला, तिथं त्यांनी शिफ्टिंग केली आणि तिथून त्यांनी प्रोसेस स्टार्ट केली. ते झालं ट्रान्सलेशन. बरोबर, ट्रान्सलेट केलं त्यांनी स्वतःला. काय केलं, ट्रान्सलेट केलं, मॅच केलं एकमेकाला. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, पोझिशन चेंज झाली, पुढे 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 सरकत गेली. तुम्ही कधी दर्शनाला गेले का कोणत्या देवाच्या, पुढे पुढे ढकलतात आपल्याला, चला झालं दर्शन, चला झालं दर्शन. त्या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. मग कधी कधी काय होतं, सडन चेंजेस होतात जीन्स मध्ये या पद्धतीने. कधी कधी कोड चुकून जातो, कधी कधी चुकीच्या कोडवरती चुकीचा अमिनो ऍसिड लागून जातो. म्हणजे कधी कधी टीआरएनए कडून पण चुका होतात, आणि त्याच्यामुळे काय होतात, ते चेंजेसला म्युटेशन म्हणतात. काय म्हणतात, म्युटेशन. मग काही काही म्युटेशन जे असतात कन्सिडरेबल असतात किंवा ते क्युअर होऊ शकतात, पण काही काही म्युटेशन कसे असतात, हानिकारक पण असतात. मग त्याच्यामधून तुमची पुढची कन्सेप्ट तयार होती, ती म्हणजे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय, की म्युटेशन मुळे झालेला बदल. इव्हॉल्युशन म्हणजे काय, म्युटेशन मुळे झालेला बदल. म्युटेशन म्हणजे काय, कधी कधी मॅचिंग जी आहे, ट्रान्सलेशनची प्रोसेस, मॅच करणं, अँटीकोडॉन आणि कोडॉन मॅच करणं, ती कधी कधी चुकून जाते. पोझिशन काय होऊन जाते, चुकून जाते, आणि त्याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी चुकीचा अमायनो ऍसिड लागतो. कळतंय, त्याच्यामुळे काय होतं, म्युटेशन. आणि ते म्युटेशन कधी कधी काय करतं, इव्हॉल्युशन घडवतं. जसं की तुम्ही जन्माला आले माकडापासून, म्हणजे आई वडील माकड नाहीये, पूर्वज जे होते आपले होते माकड होते. असं समजलं, कळालं, येऊन